हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज आहे ना सकाळी सकाळी आवरले चहा पाणी ते सगळं, आणि मी ना भाकरी करते. तर का आज मी ना काळ्या मसाल्याची शेवगाची शेंगा करणार आहे. तर त्याच्याबरोबर म्हणलं बाजरीच्या भाकरी चांगल्या लागत होता. तर हे पाळीत आहे ना मी भाकरी करते. इथून आहे ना बाजरी आणली होती आणि दळून आणलेली. म्हणलं चला आता आहे ना त्याच्याबरोबर चपात्या खाण्यापेक्षा काळ्या कालवणाबरोबर भाकर चांगली लागते. तर आज मी ना कुठं जाणार आहे तर तुम्हाला कळणच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आहे ना नक्की समजा की मी आज कुठं जाणार आहे. तर चला, मी भाकर भाजून घेते, तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तर शेवगाच्या शेंगा आणले होते मी बाजारातून, आणि मस्त अशा काळ्या मसाल्याच्या शेवगाच्या शेंगा करणार आहे मी. तर तुम्हाला बघायला भेटेल मी याच्यामध्ये मी कशा करते. तर तुम्ही त्या पद्धतीने जर केलं ना तर शेवगाच्या शेंगा खूपच भारी लागतात. तर काय करते तर आधी ना याच्यामध्ये पाण्यामध्ये फक्त इथे ना वरती ना बर्फ आहे, त्याच्यामुळे ना तुम्हाला का व्यवस्थित दिसत नाही. माझ्याकडे काय स्टँड बिंड काही नाही आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो ते ठेवायला. त्याला काय करते डायरेक्ट ना त्या पाण्यामध्ये ना आधी उकळून घेते, शिजवून घेते. तर मी काय तसं काही करीत नाही, कारण एवढं उकळून पहिले शिजवून घ्यायला ते काय हाडकं नाही येतं, इतकं निवार काय नसतं ते. तर मी डायरेक्ट त्याला आहे ना मसाल्यामध्ये, हळदीमध्ये, मिरचीमध्ये डायरेक्ट शिजायला टाकीत असते परतून. आणि मग आपलं मसाला जेव्हा असतो काळा, कांदे वगैरे भाजून, तर तो टाकून द्यायचा नंतर. तर यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहता, माझ्या व्हिडिओमध्ये कळवलंच का मी कशा करते, ती माझी पद्धत कशी आहे करायची. तर चला आता आधी भाकरी करून घेऊ. तर आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी मसाला भात, काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा आणि बाजरीची भाकर असं पेत आहे. तर या तुम्ही पण जेवायला सगळे. तर चला आता घेऊ भाकरी करून या. तर पहा, शेवगाच्या शेंगा करायला आहे ना मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, आणि ते आहेत ना इथं आहे ना मी भाजायला ठेवलेले आहेत. आणि हे ना भाजून घेणार आहे आता. ते एक साईडला गेलं आहे, पण आता ते एक भाजला का मग ते व्यवस्थित ठेवावं लागेल. आणि आता इथं पहा, या शेवगाच्या शेंगा आणल्या होत्या बाजारातून. तर आता आपण ह्या कापून शिलून घेऊ, त्याच्यावरचं कातडं ते काढून. तर हे पहा, इथं कांदे भाजते, तर तोपर्यंत शेंगा आता मी कट करून शिलून घेणार आहे. तर पहा, या शेंगा आहेत ना आता कट करून घेऊ इथं. तर पहा, शेंगा बऱ्याच शेंगा आता, पण ह्या जर ठेवल्या ना आता तर राहणार नाहीत त्या. तर त्याच्यासाठी आहे ना, 1 मिनटं. तर ह्या आहेत ना पहा, एवढ्याशा शेंगा आहेत, तर त्या राहणार नाही, त्याच्यामुळे ते सगळ्या करावं लागलं. शिवांशी दीदी, तर मी नाही आता कट करून घेणार आहे. आता कट करून हे असं त्याच्यावर सगळं जेवढं पण निघालं तेवढं असं सगळं काढून घ्यायचं. तर चला घेते आवरून मी पटपट.
पण जायचंय कुठंतरी आज. तर कुठं जायचंय तुम्ही व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्की कळेल का मी आज कुठं जाणार आहे. एक मिनिट. आधी नाही सगळं कट करून घेते आणि मग नंतर जेवढं निघाल तेवढं शिजणार आहे. इकडे ना चाकू आहे, इळी बिळी काय नाही आणलेली मी. चाकू नाही ना कापा ना ती पाटापाट. ते सुकल्या ना मग चांगलं लागत नाही खायला त्याच्यामुळं. आणि एवढ्या आणल्या त्यांनी का एवढं खायला येतं का? आम्ही दोघं जण दीदी किती खाते काय. त्याचे 2 कालवण होते पण ते राहणार नाही तोपर्यंत. आता बुधवारी आलेले आहेत बघा. ते फ्रीजमध्ये ठेवले होते मी, कारण पालकाची भाजी ते पण आणलं होतं तर ते खराब होईल म्हणून म्हणलं आई ते करून घ्यावं. हे राहणार नाही. आता शेंगा शिजायला टाकीते आणि तवर बाकीचं आवडते. तर चला झाल्यात सगळे कट करून. आता मी ते सोडून मध्ये मध्ये शिवांशीला पाहावं लागत येड्यावणी करते ती. तर ह्या सगळ्या अशा सोडून घेणार आहे मी, जेवढं निघा न्यायचं आहे तेवढं. आणि हे पहा आपल्या इकडच्या सारखं असं शेवगा हे ते खायला आहे ना जास्त भेटत नाही पहा इकडं. हे तरी भेटतंय पण आम्ही एका ठिकाणी होतो ना तिथं आपल्या इकडचं पहा काही म्हणजे काहीच भेटत नव्हतं. नाही मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी सोडून दुसरं काहीच नाही. यांच्या इकडच्याच भाज्या तेव्हा असे सरसो सारखे पानं ते काहीतरी ते मोठे. आपल्या इकडं तर म्हणते गवत आहे काय काय माहिती आहे कसं खाते तर कसं नाही. शेंगदाणे नव्हते तिथं भेटत, हे शेंगदाणे ते पण भेटते. तर त्याच्यामुळे आपल्या घरच्या सारखं कालवण करता येतं. तिथं शेंगदाणे म्हणजे दुकानात अजिबात भेटत नव्हते. हे तसं आपल्या इकडच्या सारखं फक्त कडधान्य सोडून इथं बाकी सारं भेटतं. तसं ते भाजीपाला पण आपल्या इकडच्या सारखं सगळा भेटत नव्हता. आणि शेंगदाणे एक भेटत नव्हते पहा तिथं. तर आम्ही पुढं झाशीला होतो पहा करेरामध्ये, तर तिथं भेटत नव्हतं. आणि एक पिथोरागडला होतो पहा उत्तराखंडमध्ये, तर एक तिथं एक भेटत नव्हतं. तर इथं चंदीगडमध्ये तर इथं भेटतंय सगळं. तर चला घेते मी अशा सगळ्या सोडून या. तर हे पाहिजे मी सगळ्या सोडून अशा पाणी टाकून घेतलेल्या त्या धुवून घेणार आहे. तापाला ठेवलेली आहे आणि कढई आता चांगली गरम झाली आहे. त्याच्यात थोडं तेल टाकून घेणार आहे. तेल थोडं गरम म्हणजे ते कढई चांगली तापलेली आहे. आता याच्यात ना मी थोडी हळद टाकणार आहे आणि थोडा आहे ना एव्हरेस्ट गरम मसाला टाकणार आहे. मसाल्याने काळ्या मसाल्याच्या भाजीला चांगली चव येते. आणि थोडंसं आहे ना लाल तिखट टाकून घेणार आहे. आज आपल्या चवीनुसार टाकायचं, कोणाला जास्त कमी तिखट लागतं किंवा असं ज्यादा लागतं. तर मी थोडं मध्यमच करणार आहे. तर चला आहे ना हे पारातले आता सगळं कडे तापले त्याच्यामुळे शेंगा तर टाकून देऊ. मी ना असं डायरेक्टच परतायला टाकीत असते आणि परतून मग शिजायला टाकीत असते. तर कोणी कोणी काय करतं पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आणि मग नंतर त्याला फोडणी देतं. तसं नाही करायचं, डायरेक्ट असंच टाकायचं शिजायला. तर ते सारं त्यात आहे ना आता थोडंसं लगेच मीठ टाकून घेणार आहे. मग त्यांचा ना एक जीव होतो. चला मीठ टाकलंय थोडं, आता पाणी टाकून देऊ. आपल्याला किती करायचं आहे तसं त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं, मग ते शिजून कमी होतं. तर आता याला शिजूपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे. तर इथं एक कांदा कापला आहे आणि एक कापायला ठेवलेला आहे, भाजायला ठेवलेला आहे सॉरी. ते भाजूपर्यंत मी बाकीचं तवर वाटण भाजून घेते तव्यावर आणि तवर हे पण शिजन. वाटण्यासाठी ना हे 2 कांदे भाजून घेतलेले. तर थोडं एक लसणाची आखी कांडी घेतलेली सोडून, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे ना घरून फुटाणे आणले होते. तर हे फुटाणे आता ना हे सगळे इथं तेल टाकून तव्यावरती हे सगळं भाजून घेणार आहे वाटण. तर हे इथं मी आधी खोबरं भाजून घेणार आहे, तोपर्यंत इकडं आपल्या शेंगा पण शिजतात. तर खोबरं आपलं चांगलं भाजायला लागलेलं आहे. असं दोन्ही अंगावर पण भाजून घ्यायचं.
आता हे भाजले मी काढून घेते. तर खोबरं भाजलंय आपलं. तर आता याच्यात आहे ना कांदा टाकून घेऊ. तर असे भाजलेले कांदे आहेत ना मग ते वाटून काळा मसाला त्याला खूप भारी लागते. तर हे ना खोबरं काढून घेतली. तर पहा आता कांदा मस्त पैकी असं भाजून घेणार परत. हा तिला निळा टी शर्ट घालला आंब्या. दूध आलंय का बघ बरं. तिथून गाडी निघली का बघ. मग खाली जाऊपर्यंत येतं बरोबर येत होते तो. परतलाय आपला कांदा. आता चांगला भाजून घ्यायचा. चांगलं याला. तर हे पहा हा फुटाणे पण आहे ना म्हणजे अशी परतून घेणार मी याच्यावर. चला हे काढून घेतलेलं मी. आता नाही सगळं वाटून घेणार आहे. तर पहा फायनली आपली शेवग्याची भाजी अशी तयार झालेली आहे. तर आता मी याला उकळून देणार आहे आणि जेवण करणार आहे आता. तर चला माझा स्वयंपाक ते झालेला आहे आणि आता मी कपडे धुते, आंघोळ वगैरे करते आणि भेटते तुम्हाला नंतर बाकीचं काम आवरल्यावर. तर चला आता आवरून घेणार आहे मी आणि तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी ना कुठं जाणार आहे आज तर तुम्हाला आहे ना नक्की सांगेल. तर बाकीचं आवरलेलं आहे आता कपड्यांची पण बाकीचं सगळं आवरलं आहे का. तर मी आवरून ना आता जाणार आहे. कुठं जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर तुम्हाला कळलं. व्हिडिओमध्ये पण मी सांगणार आहे का कुठं जाणार आहे. दाखव इकडे शिवांशी. तू कपडे घातलेत ना आता याड्यावर करू नको. पावडर टाका कुठे आहे हा संतीच. हे बघा इकडे शिवांशी काय म्हणती. आवरून घेते मी पटपट आता. हे बघा किती शिवांशी आहे. इकडं हॅलो 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 दीदी. हॅलो शिवांशी. आय शिवांशी असं कर. हॅलो हॅलो. हॅलो मी धर्या. दीदी मेरे धर्या झाली. चला आता मम्मा. हा चला कुठं जायचं. अरे पण भावना लाव ना. तिरच लावते. सिंदूर आता सापडा ना कुठं टाकला त्यांनी सिंदूर. सिंदूर आपल्याकडून हरवलेला आहे. हा घडी बाई दाखव. हॅलो परत कर. हॅलो शिवांशी त्यांना म्हणा आप कैसे हो. आप कैसे हो. तर फ्रेंड्स त्याला आता माझ्या शाळेत मम्मी येणार आहे. आता मी हेच तुम्हाला सांगून टाकलं. ही 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 ही. मी एक कांड केलेला आहे त्याच्याबद्दल मॅडमने मम्मीला बोललेलं आहे. ही ही ही. हे बघा मम्मी टिकलेला होती. आता मम्मी डोकंही चालणार आहे. एक इथं शिवांशी आहे. शिवांशी हॅलो कर. हॅलो हां इथं बघा इथं मम्मी ना आता डोकंही विचारणार आहे.
एकदा मम्मीने आता इथून मम्मीने कांकवा घेतला. दीदी मी जाते. नो. दी तू बोल. केस आहेत मला गळत आहेत माझे. बघा एवढे झालेत केस गळून. काही जर औषध जर असेल ना तर सांगा मला. चल तिकडं चल. शिवाजी कशी फिरली बघितलं का? हे बघा किती शिवांशी. हे बघा इथे शिवांशी बिकत होती ती पडली खाली. शिवांशी तू पडली. हा वेळ कुठे लागलं तुला? इथं. चल. तर बघा मी झालेली आहे रेडी. आणि एवढी रेडी मी कशासाठी झालेली आहे तर बघा मी तुम्हाला म्हणले होते मी आज कुठं जाणार आहे. तर मी आज जाणार दीदीच्या शाळेमध्ये. तर काय कारण आहे तर पहा नक्की. तर तुम्हाला मी शाळेत जाईल ना तर तो व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर कमेंटमध्ये होय असं लिहा. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला मी आता जाणार दीदीच्या शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये मी जाते तो व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि चॅनल एक सबस्क्राईब लाईक नक्की करा. तर बाय बाय.